मित्रांनो, दिवस थोडासा खाली गेला आहे म्हणून उन्हाची तीव्रता थोडीशी कमी झाली आहे. परंतु मित्रांनो, आपण पाहतो की दरवर्षीपेक्षा यावर्षी उन्हाची जी तीव्रता आहे ती अगदी भयानक आहे. आपण ज्याला म्हणतो की आम्ही याची चटकी बसवली, आम्हाला त्याची चटकी बसली, अशी वेगवेगळ्या प्रकारचे चटके आपण जीवनामध्ये सहन केलेले असतात. परंतु या वर्षीचा जो उन्हाळा आहे तो मात्र प्रत्येकाला चटका काय असतो हे अगदी असह्य झालेलं आहे. आणि त्यामुळं प्रत्येकजण घरातून बाहेर निघताना अगदी या उन्हाची तीव्रता पाहूनच बाहेर पडत असतो. मित्रांनो, प्रत्येक वर्षी उन्हाळा येतो, पावसाळा येतो, हिवाळा येतो, परंतु या वर्षीचा जो उन्हाळा आहे तो खरोखर अतिशय प्रखर आणि तीव्र असा उन्हाळा प्रत्येकाला जाणवतो आहे. आणि या उन्हामुळं आज प्रत्येकाला असह्य झालेलं ऊन हे अगदी उतरत्या उन्हामध्ये थोडंसं सुसह्य वाटतं. परंतु दिवसभर जो सूर्य हा भास्कर भाऊ, हा रविराज, हा सूर्यदेव इतका काय आग ओकतो आहे, अशा प्रखर उन्हामध्ये बाहेर पडताना स्वतःची काळजी घ्या. कारण आपल्याला प्रत्येकाने या उन्हामध्ये आपल्या डोक्याला बांधा, कानाला बांधा, जास्तीत जास्त पाणी प्या. त्याचप्रमाणे शक्य होईल तेवढं उन्हात जाण्याचं टाळा. आणि आपले जे शेतकऱ्याचे जनावरं आहेत त्यांनी त्या जनावरांची काळजी घ्या. प्रत्येक वर्षाचा उन्हाळा आणि या वर्षाचा उन्हाळा यामध्ये फार फरक आहे. आपण पाहतो की पिका पाण्यासाठी सुद्धा हे जे ऊन आहे हे ऊन अगदी हानिकारक आहे. आणि त्यामुळं हा जो उन्हाचा तडाखा आहे, हा उन्हाचा तडाखा सगळ्यांनाच बसणार आहे. परंतु शक्य होईल तेवढा बचाव करण्याचं काम हे प्रत्येकाचं आहे. म्हणून अशा उन्हापासून आपण प्रत्येकानं आपली स्वतःची काळजी घ्या, आपल्या कुटुंबाची काळजी घ्या. तर चला,